ब्रेकनंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात एक अपडेट समोर आलेली आहे। आरोपीला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। बदलापुरात 4 वर्षाची मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात आता हजर करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलेल्या प्रकरणी त्या आरोपीला आता कल्याण कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। बदलापुरात 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय आणि या आरोपीला आता कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आरोपीला आता न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात या आरोपीला आता कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे। आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले गेलेले आहेत। अशोक, काय अधिकची माहिती? बरोबर आहे। काल बदलापूर एकदम सगळं हादरून गेलेलं आहे। कालिंबा वाचणारे एक प्रकार बदलापूरला झालेले आहेत। व्हॅनमध्ये, शाळेच्या व्हॅनमध्ये 4 वर्षाची चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्या आरोपीला बदलापूर पोलिसांनी अटक करून आज कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर केलेलं आहे। आता बघावं लागेल की सत्र न्यायालयातून त्यांना किती दिवसाची पोलीस कस्टडी भेटते। निश्चितच धन्यवाद अशोक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। पण पहिलं, काल बदलापूरमध्ये स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले, लैंगिक अत्याचार त्याच्यावर करण्यात आले। त्यानंतर संपूर्ण बदलापूर संतापजनक झाला होता आणि त्यानंतर आता या आरोपीला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।